आईंनो दिदींनो श्री स्वामी समर्थ. मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे मी काय बनवणार आहे माहीत? काळ्या मसाल्यातली भन्नाट अशी मटकीची भाजी. हे पाहता मी इतकी भारी बनवणार आहे. आपण ना जी मटकी घेतलेली नाही घेतलेली ही अर्धा किलो मटकी घेतली आहे. 3 कांदे भाजून घेतलेले आहेत छोट्या साईजचे. त्यानंतर खोबरं भाजून घेतलेलं. तर इथे ना मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते साफ करून घेतलेले आहे. तर इथे मी ना जाड मीठ वापरलेलं आहे. वापरल्यामुळे आहे ना भाजी खूप चविष्ट. त्यात आहे ना मध्ये त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर इथे आहे ना याच्यामध्ये आहे ना धन, जिरं आणि तेजपत्ता. त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आहे ना मिक्सरला बारीक करून मेन आता हा मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे. असं बारीक वरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता मी तेल टाकून घेतलं आहे. थोडं जास्त टाकायचं ते. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचं पाणी, त्यानंतर कोथिंबीर. आता यामध्ये मी 1 चम्मच मिसळ मसाला घेतल्यानंतर अर्धी चम्मच मध्ये ना कोथिंबीर शक्यतो थोडी जास्त वापरायची. यामध्ये ना हा मसाला जो केलेला आहे ना मसाल्यापर्यंत चांगलं परतून घ्यायला आहोत आपण. मटकी ट्राय करून मटकी आहे ना डायरेक्ट टाकणार आहेत. तुम्हाला मी आज एक ट्रिक सांग म्हणजे आहे ना आपण आहे ना शक्यतो आहे ना जर घेतलं मीठ टाकायची आणि शिजवून घ्यायची कुकरला. तशा स्टाईलने जर मटकी केली खूप छान लागते. अजून मी तशीच टाकणार आहे. आणि दुसरी ट्रिक फॉलो करा. मटकीला आहे ना पाणी आहे ना शक्यतो आहे ना गरम करून टाकायचं. त्याच्यामुळे आहे ना चव खूप छान लागते. चला तर आता इकडे आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपण आहे ना याला आहे ना चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पण असं उडेल चांगलं. मटकी यामध्ये आपण टाकून घेणार. त्यानंतर परत आपण आता ये ना आपण मिक्स करून घेऊया चांगलं. पाणी टाकणार आहोत. मी गरम करून घेतलेलं आहे. आलेला आहे. त्यानंतर आपण यावरती ना भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची. सर्व करून घेणार आहोत. हे ना लाल तिखट नाही टाकलेलं मी त्यामध्ये आहे ना हिरवी मिरची असं टाकलेलं. त्यामुळे तुम्ही ना लाल तिखट पण टाकू शकता. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करा. व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.